दिनांक 8 मे 2026 रोजी स्टेट ट्रान्सपोर्ट कोऑपरेटिव्ह बँक मुंबई संपूर्ण महाराष्ट्रात जवळपास 52 शाखांमध्ये रुबी फंडाचे व्याज जे सभासदांना दरवर्षी 10 मे रोजी दिले जाते, परंतु यावर्षी एक ऐतिहासिक निर्णय संचालक मंडळाने घेऊन ती व्याज आज 8 मे रोजीच सभासदांना देण्याचं काम आम्ही संचालकांनी या ठिकाणी केलेलं आहे। सभासदांना न्याय हक्कासाठी आणि त्यांना कसं सभासदांना न्याय हक्क देता येईल हा प्रयत्न आम्ही हा संचालक मंडळ या ठिकाणी करत आहोत। त्याचप्रमाणे जवळपास ही बदल झाल्यानंतर 20 दिवसात 60 कोटींनी ठेवी आपल्या या वाढलेल्या आहेत आणि जवळपास NPA हा आपल्या शाखेचा आपल्या या महाराष्ट्रात सर्व शाखांचा 0.05 आहे आणि महाराष्ट्रात सर्वात ठेवींवर व्याज देणारी एकमेव बँक आपली असल्यामुळे ठेवींचा ओघ सुद्धा आपल्याकडे वाढत आहे। जवळपास महाराष्ट्रातून 60,000 सभासदांपैकी 50% सभासदांनी आज जे रुबी फंडाचं व्याज आहे ते या ठिकाणी उचललेलं आहे। महाराष्ट्रातील माझ्या तमाम सभासदांना आणि ठेवीदारांना विनंती राहील की ही बँक आपली आहे, सर्वात जास्त ठेवींवर व्याज देणारी आहे आणि सभासदांना सुद्धा न्याय देणारी आहे। कर्ज सुद्धा आपल्या या सभासदांना लवकरात लवकर कसं वाढवता येईल हा सुद्धा निर्णय संचालक मंडळाने या ठिकाणी घेतलेला आहे। सभासदांनी आणि ठेवीदारांनी आम्हाला सहकार्य करावे इतकीच विनंती आपल्याला या ठिकाणी करतो। धन्यवाद।